हा भारी आलाय, लय मस्त आलाय. आणि ह्याला कम्प्लीट 2 पप्पाला जायचंय हॉटेलला. भरावा लावलेला ते उपट नाही कसं तेवढं आहे येडपट. कोणचा ह्यो का? तेव नाही ते मोठा मोठा उपटला कसा दिसतो तेवढा आलाय बहुतेक. भारी आलाय. हा लसूण 1.5 महिन्याचा आहे आणि बी चांगली होती त्याच्यामुळं ह्यो लसूण चांगला पोचलाय. पण पलीकडचा जो लसूण आहे ना तो बी जरा किचकाट होती त्याच्यामुळं ते कमीच म्हणजे छोटं दिसत होतं. त्याच्यामुळं आम्ही खताची गुणी आणली आणि खत काटलं. मग भिजवायचं होतं त्याच्यामुळं मोटर चालू करायची होती. लाईट काही येईना. मग फायनली लाईट आली होती. मग मोटर चालू करायला लावली आणि मोटर वगैरे चालू केल्यानंतर पाणी आलं बघा. मग पाणी आल्यानंतर भिजवून घेतलं सगळं रान. भिजवताना इतका वैताग आला मला की हे सगळं भेगाळलेलं रान होतं, सारखं फुटायचं इकडून तिकडून, लय वैताग आला होता. सकाळपासून जेवण केलं नव्हतं काय नव्हतं. मग नंतर थोडंसं राहिलं होतं ते खत काटून घेतलं. सगळं रान भिजवून झालं. खाली गहू राहिला होता आणि 4-5 सऱ्या राहिल्या होत्या. तेवढ्यात लाईट गेली. मग काय सासरे आले तेवढ्यात लाईट बी आले. मग सासऱ्यांनी येता येता मोटर चालू केली. मग गहू पण भिजवून घेतला खालचा. ते काय मी भिजवला नाही, आमच्या सासऱ्यांनीच भिजवला. मग काय कुणाला दया येऊ नाही तर नाही येऊ, पण आमच्या सासऱ्यांना माझी दया आली. त्याच्यामुळे एवढं रान राहिलं होतं ते त्यांनी भिजवून घेतलं. मला म्हणले तू पोराला बघ. मग काय मी पोराला बघत बघत तिथं थोडंसं काम केलं आणि आमच्या सासऱ्यांनी हे भिजवून घेतलं. भिजवून वगैरे झालं सगळं. मग जाऊबाई आमच्या भेंडी खोसत होत्या. त्यांनी 3 पिकं काढले बरं का. ह्या रानात पहिल्यांदा कांदा आणि बोलता बोलता शिवांशला रानातच टाकलं होतं. रानात खेळत होता तो, कवरच्या कवर रानात खेळत होता. कांदे निवडून घेतले असते त्या 2-3 गोण्या निघल्या असत्या कांदे. ओ बाई चिमटम. हे बघा हे पलीकडे लसूण आहे इथून तिथून.